आज आपण बघणार आहोत मुलांचा कपट आणि आईची हुशारी, सुखाचा संसार आणि अचानक आलेले वादळ. नाशिक जवळील एका तालुक्यात शांताबाई आपल्या पतीसोबत राहत होत्या. त्यांच्या पतीचे शहरात एक मोठे 2 मजली दुकान आणि मोक्याच्या ठिकाणी एक मोठी जमीन होती. शांताबाईंना 2 मुले होती, निलेश आणि दीपक. दोघांचीही लग्न झाली होती आणि ते शहरात स्वतःचा व्यवसाय करत होते. काही वर्षापूर्वी शांताबाईच्या पतीचे अचानक निधन झाले. पतीच्या निधनानंतर नियमानुसार सर्व प्रॉपर्टी आणि दुकानाचे मालकी हक्क शांताबाईच्या नावावर झाले. जोपर्यंत पती जिवंत होते तोपर्यंत दोन्ही मुले आईचा खूप आदर करायची. पण संपत्ती हातात येताच मुलांच्या मनात पाप जळू लागले. त्यांना वाटू लागले की जर ही प्रॉपर्टी आपल्या नावावर झाली तर आपण ती विकून शहरात मोठा फ्लॅट आणि आलिशान गाड्या घेऊ शकतो. मोठा मुलगा निलेश आणि लहान मुलगा दीपक यांनी मिळून एक कट रचला. त्यांना माहीत होते की शांताबाई जास्त शिकलेल्या नाहीत. एक दिवस निलेश घरी आला आणि अत्यंत प्रेमाने म्हणाला, आई, बाबांच्या दुकानाचा आणि जमिनीचा सरकारी टॅक्स भरायचा आहे. तसेच दुकानाच्या नूतनीकरणासाठी काही कागदपत्रांवर तुझ्या स्वाक्षऱ्या आणि अंगठ्या हव्या आहेत. तू कोर्टात चल. शांताबाईंना मुलांच्या बदललेल्या वागण्याचा आधीच संशय आला होता. ज्या मुलांनी गेल्या 6 महिन्यात आईची साधी विचारपूस सुद्धा केली नव्हती, ते अचानक इतके प्रेम का दाखवत आहेत हे शांताबाईंनी ओळखले. त्यांनी हुशारी दाखवली आणि म्हणाल्या, हो नक्कीच, पण आज माझी तब्येत ठीक नाही. आपण 2 दिवसांनी कोर्टात जाऊ. मुले निघून गेल्यावर शांताबाईंनी वेळ न घालवता गावातील परिचयाच्या आणि विश्वासू वकिलाची गाठ घेतली. त्यांनी वकिलांना मुलांनी आणलेले कागदपत्र दाखवली. कागदपत्रे तपासताच वकिलांनी डोक्याला हात लावला. वकील म्हणाला, शांताबाई, जर तुम्ही या कागदपत्रावर सही केली असती तर तुमच्या पतीचे दुकान, जमीन आणि हा वाडा सुद्धा सरळ मुलांच्या नावावर झाला असता. हे टॅक्सचे कागद नसून हे हक्कसोड पत्र आहे. मुले तुम्हाला घरातून हाकलून देण्याच्या तयारीत आहेत. हे ऐकून शांताबाईच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या मुलांना 9 महिने पोटात वाढवले त्यांनीच असा विश्वासघात करावा. पण शांताबाई रडत बसणाऱ्यांमधल्या नव्हत्या. त्यांनी वकिलांच्या मदतीने एक अशी कायदेशीर चाल खेळली ज्याची मुलांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. 2 दिवसांनी निलेश आणि दीपक अत्यंत आनंदात आईला कोर्टात घेऊन गेले. त्यांना वाटले की आज प्रॉपर्टी आपल्या नावावर होणार. सरकारी रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जेव्हा कागदपत्रे समोर आली तेव्हा शांताबाईंनी शांतपणे सांगितले, मला या कागदांवर सही करायची नाही. निलेश चिडून म्हणाला, आई, हा काय वेडेपणा आहे? मग दुकानाचा टॅक्स कोण भरणार? तेव्हा शांताबाईंनी पर्समधून एक नवीन कायदेशीर नोटीस काढली आणि दोन्ही मुलांच्या हातात दिली. शांताबाईंनी वकिलांच्या सल्ल्याने मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ॲक्ट म्हणजेच कल्याण आणि ज्येष्ठ नागरिक पालकांचा उदरनिर्वाह कायदा या अंतर्गत कोर्टात आधीच अर्ज केला होता. त्या नोटीसमध्ये स्पष्ट लिहिलेले होते, 1. पतीचे दुकान आणि जमीन शांताबाई जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्याच मालकीच्या राहतील. 2. दोन्ही मुलांना दरमहा आईच्या उदरनिर्वाहासाठी प्रत्येकी 10,000 रुपये म्हणजेच एकूण 20,000 रुपये द्यावे लागतील. 3. जर मुलांनी आईला त्रास दिला तर त्यांना घरातून तात्काळ बेदखल केले जाईल आणि दुकानाचा ताबाही काढून घेतला जाईल. हे ऐकताच रजिस्ट्रार ऑफिसमध्येच मुलांचा चेहरा पांढरा फटक पडला. जो डाव त्यांनी आईला रस्त्यावर आणण्यासाठी रचला होता तोच डाव त्यांच्यावर उलटला होता. आता त्यांना कायदेशीररित्या दरमहा आईला पैसे द्यावे लागणार होते. जर त्यांनी नकार दिला असता तर त्यांना थेट तुरुंगाची हवा खावी लागली असती. शांताबाईंनी दोन्ही मुलांकडे पाहिले आणि कडक शब्दात सांगितले, मुलांनो, मी अडाणी नक्कीच आहे पण मूर्ख नाही. जर तुम्ही प्रेमाने राहिला असता तर हे सर्व तुमचेच होते, पण तुम्ही माझ्या पाठीत सुरा खुपसला. म्हणून आता कायद्यानुसारच कर्माचा हिशोब होईल. ही सत्य घटना आपल्याला हेच शिकवते की भावनेच्या भरात येऊन पालकांनी आपली संपूर्ण संपत्ती जिवंतपणेच मुलांच्या नावावर करू नये. कायदा नेहमी ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी उभा असतो. शांताबाईसारख्या हुशार आणि धाडसी माता दाखवून देतात की डोळे उघडे ठेवले तर कपटी मुलांच्या कोणत्याही डावावर मात करता येऊ शकते. आय होप ही कथा तुम्हाला आवडली असेल. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवीन आणि छान छान कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.